पद्म पुरस्कार आपल्या देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक। याचविषयी एक इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। आपल्या देशात आत्तापर्यंत सर्वात जास्त पद्म पुरस्कार कोणत्या राज्याने मिळवलेत? तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल, सर्वात जास्त पद्म पुरस्कार आपल्या महाराष्ट्राने मिळवलेत। 2024 पर्यंतची ही आकडेवारी आहे। विविध क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जात असतात। म्हणजेच कोणत्याच क्षेत्रात मराठी माणूस मागे नाही हेच यावरून सिद्ध होतं। पण कोणकोणत्या कॅटेगरीत हे पुरस्कार मिळतात? पद्म पुरस्काराचे प्रकार किती? आपल्या महाराष्ट्रातून नेमके कोणाकोणाला हे पुरस्कार मिळालेत सगळं सांगणार आहोत। सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात। हे पुरस्कार साधारणपणे 3 श्रेणींमध्ये दिले जातात। सगळ्यात वरच्या श्रेणीनुसार याचं वर्गीकरण बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा येतो पद्म विभूषण। अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे। त्यानंतर पद्मभूषण, उच्च श्रेणीतल्या विशिष्ट सेवांसाठी हा दिला जातो। आणि मग सगळ्यात शेवटी येतो पद्मश्री, विशिष्ट सेवेसाठी हा दिला जातो। ही तर झाली सरकारी भाषा, पण सोप्या शब्दात आम्ही तुम्हाला हे सविस्तर सांगणार आहोत। ऑफिशियल साईटवर दिलेल्या माहितीनुसार सर्व व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहेत। जात, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेदभाव हा पुरस्कार देण्यामध्ये केला जात नाही। पण सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत। अपवाद फक्त डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांचा आहे। आता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार मिळतो बघूयात। कला म्हणजेच आर्ट्स, यामध्ये संगीत, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, सिनेमा, थिएटर इत्यादी। त्यानंतर सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क, यामध्ये समाजसेवा, धर्मदाय सेवा, सामुदायिक प्रकल्पांमधलं योगदान इत्यादी। त्यानंतर सार्वजनिक व्यवहार म्हणजेच पब्लिक अफेअर्स, यामध्ये कायदा, सार्वजनिक जीवन, राजकारण इत्यादी। पुढे विज्ञान आणि अभियांत्रिकी म्हणजेच सायन्स अँड इंजिनिअरिंग, यामध्ये अंतराळ अभियांत्रिकी, अणुविज्ञान, माहिती तंत्रज्ञान विज्ञान आणि संबंधित विषयांमधील संशोधन आणि विकास। पुढे व्यापार आणि उद्योग म्हणजेच ट्रेड अँड इंडस्ट्री, यामध्ये बँकिंग, आर्थिक व्यवहार, व्यवस्थापन, पर्यटन प्रोत्साहन व्यवसाय इत्यादी। त्यानंतर औषधोपचार म्हणजेच मेडिकेशन, यामध्ये वैद्यकीय संशोधन, आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, ॲलोपॅथी, निसर्गोपचार इत्यादींमधील विशेषता, तज्ञता यांचा यामध्ये समावेश आहे। पुढे साहित्य आणि शिक्षण म्हणजेच लिटरेचर अँड एज्युकेशन, यामध्ये पत्रकारिता, अध्यापन, पुस्तक निर्मिती, साहित्य, कविता, शिक्षणाचा प्रचार, साक्षरतेचा प्रचार, शैक्षणिक सुधारणा इत्यादी। पुढे नागरी सेवा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिस, यामध्ये शासकीय नोकरीच्या माध्यमातून प्रशासनात सुधारणा। त्यानंतर खेळ म्हणजे स्पोर्ट्स, लोकप्रिय खेळ, ॲथलेटिक्स, साहसी खेळ, गिर्यारोहण, योग इत्यादी। आणि सगळ्यात शेवटी आहे इतर म्हणजेच अदर्स, यामध्ये आतापर्यंत जे काही आपण क्षेत्र बघितली त्या व्यतिरिक्त भारतीय संस्कृतीचा प्रचार, मानवी हक्कांचा संरक्षण, वन्यजीव संरक्षण अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी। 1954 मध्ये भारत सरकारनं भारतरत्न आणि पद्मविभूषण हे 2 नागरी पुरस्कार सुरू केले। पुढे त्यात बदल करण्यात आला। 8 जानेवारी 1955ला राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार पुरस्कारांची नावं बदलण्यात आली। पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 3, तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारण्यात आला। आता इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघूयात। आत्तापर्यंत हे 4ही पुरस्कार किती जणांना मिळालेत? भारतरत्न 53 जणांना, पद्मविभूषण 336, पद्मभूषण 1320, पद्मश्री 3531 आणि या सगळ्यांची एकूण जी होते ती 5240। हा आकडा एवढा मोठा आहे की प्रत्येक कॅटेगरीतल्या पुरस्कारार्थींची नावं घेणं थोडं कठीण आहे। ही तर झाली एकूण पुरस्कारप्राप्त नागरिकांची संख्या। पण जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं तसं या सर्वच प्रकारांमध्ये महाराष्ट्रानं बाजी मारलेली आहे। आकडेवारी बघा। महाराष्ट्रातून भारतरत्न किती जणांना मिळाला आहे? 9 जणांना, पद्मविभूषण 65, पद्मभूषण 256 जणांना मिळाला आहे आणि पद्मश्री 514 जणांना मिळालेला आहे। आणि एकूण जर आपण बघितलं तर 844 आकडा आहे पद्म पुरस्कार मिळालेल्या पुरस्कारार्थींमध्ये। भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे।
1954 पासून याची सुरुवात झाली। एका वर्षासाठी जास्तीत जास्त 3 जणांना पुरस्कार देता येतो। पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जातो। आतापर्यंत 53 जणांना हा पुरस्कार मिळालाय, तर महाराष्ट्रातून 9 जणांना। जाणून घेऊया ते कोण आहेत ते। धोंडो केशव कर्वे 1958, पांडुरंग काणे 1963, आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर 1983 साली हा पुरस्कार मिळालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा 1990 साली हा पुरस्कार मिळालाय। जहांगीर रतनजी दादाभाई टाटा 1992, लता मंगेशकर 2001, पंडित भीमसेन जोशी 2009, सचिन तेंडुलकर 2014, नानाजी देशमुख यांना मरणोत्तर 2019 साली हा पुरस्कार मिळालाय। पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकावर येतो। महाराष्ट्रातून तो 65 जणांना आतापर्यंत भेटलाय। यात शरद पवार, झाकीर हुसेन, रघुनाथ माशेलकर, किशोरी अमोणकर, आशा भोसले, रतन टाटा, मोहन धारिया, सलीम अली, बाबा आमटे अशी काही नावं घेता येतील। पद्मभूषण हा 3ऱ्या क्रमांकावरचा पुरस्कार आहे। महाराष्ट्रातून 2024 पर्यंत एकूण 256 याचे मानकरी आहेत। यात कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, डॉक्टर विजय भटकर, सुमन कल्याणपूर, शबाना आझमी, अमिताभ बच्चन, प्रभा अत्रे, अनिल काकोडकर, अण्णा हजारे, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज अशी काही नावं घेता येतील। पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे। यात 514 मानकरी आहेत। यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर मिळालेलं आहे। त्यानंतर उदय देशपांडे, राकेश झुंझुनवाला, सुलोचना चव्हाण, राहीबाई पोपेरे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉक्टर तात्याराव लहाने, फातमा रफीक झकारिया, डॉक्टर शांताराम मुजुमदार, शाहरुख खान अशा कितीतरी जणांची नावं यामध्ये आपल्याला घेता येतील। ही महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी जनांची कामगिरी आहे। अर्थात मराठी नसलेले ज्यांनी महाराष्ट्राला आपली भूमी मानलं आणि महाराष्ट्रानंही त्यांच्या मेहनतीला साथ दिली, मराठी संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली गेली अशी ही सगळी व्यक्तिमत्वे आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून इथलेच रहिवासी असलेले राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेणारे अनेक जण यामध्ये सामील आहेत। तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या या अचीवमेंटबद्दल? नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।